वाहन चालकासाठी सर्वात महत्त्वाची बातमी। पुढच्या आठवड्यापासून राज्यात नवीन नियम सुरू झालेले आहेत। आता तुम्हाला गाडी चालवण्यासाठी कोर्टात नेलं जाणार आहे। आता तुम्ही चुकीच्या पद्धतीने वाहन चालवलं त्याचा दंड देखील आकारला जाणार आहे। वाहन चालकासाठी परिवहन विभागाने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। 2 चाकी वाहनधारकासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। 2 चाकी वाहनासाठी सरकारने आता नवीन नियम चालू केले आहेत। यामधील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर इथून पुढून तुम्हाला 1000 रुपयेचा दंड आता लागणार आहे। त्यानंतर दुसरा नियम जर तुम्ही इथून पुढे मोडला तर तुम्हाला 2000 रुपयेचा दंड लागणार आहे। त्यानंतर जर तुम्ही तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 5000 रुपयेचा दंड लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून हा दंड आता लावण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून दुचाकी चालकासाठी म्हणजेच मोटारसायकल ज्याच्या घरामध्ये आहे त्याच्यासाठी 5 नियम आता लागू करण्यात आले आहेत, जे पुढील आठवड्यापासून सर्वांसाठी आता लागू आहेत। 2 चाकी वाहनासाठी हे 5 नियम आता लागू करण्यात आले आहेत। यामधील पहिला नियम जर मोडला तर तुम्हाला 1000 रुपयेचा दंड तुमच्याकडून आता या ठिकाणी वसूल करून घेतला जाणार आहे। दुसरा नियम जर मोडला तर तुम्हाला 2000 रुपयेचा दंड आता तुम्हाला वसूल करून घेतला जाणार आहे। तिसरा नियम जर मोडला तर तुम्हाला 5000 रुपयेचा दंड तुमच्याकडून वसूल करण्यात येणार आहे। चौथा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला 10000 रुपयेचा दंड तुम्हाला त्या ठिकाणी वसूल करता येणार आहे। जर 5व्या नियमाचं तुम्ही उल्लंघन केलं तर तब्बल तुम्हाला 25000 रुपयाचा दंड तुमच्याकडे आकारला जाणार आहे। आता 3 महिन्याची तुम्हाला जेल देखील होऊ शकते। बघा, 5वा नियम अतिशय महत्त्वाचा असणार आहे। 5व्या नियम जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला 25000 रुपयाचा दंड आणि 3 महिन्याची जेल होणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2 चाकी वाहन म्हणजे जर तुमच्याकडे मोटारसायकल असेल, मग ती स्प्लेंडर गाडी असेल किंवा शाईन गाडी असेल किंवा युनिकॉर्न गाडी असेल किंवा स्कूटी ॲक्टिवा वगैरे कोणतीही गाडी असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे। कारण आता नियमामध्ये सर्वात मोठे बदल करण्यात आले आहेत। पुढील आठवड्यापासून हे नियम तुम्हाला आता लागू होत आहेत। अतिशय काटेकोरपणाने इथून पुढे प्रत्येक वाहन चालकाची आता तपासणी होणार आहे। चौकात त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार RTO ठिकाणी त्या ठिकाणी नियम न पाळल्यामुळे तुमची आता चौकशी करण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड आता ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून आता थेट तुमच्या गाडीच्या RC बुकवर नोंदवलं जाणार आहे। बघा मित्रांनो, सर्वात मोठे आता 2 चाकी वाहनासाठी या ठिकाणी पुढील आठवड्यापासून लागू होत आहेत। यामधील शेवटचा नियम आहे तर तो 25000 रुपयेचा दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणकोणते नियम आहेत, पालन कसं करायचं, बघा प्रत्येक नियमाचं पालन तुम्हाला करायचं आहे। या नियमाचं पालन जर तुम्ही नाही केला तर गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या RC बुकवर हे तुमचं दंडाचं जे आकारणे आहे तो नोंदवला जाणार आहे। या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल। त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही। तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाहू नयेत म्हणून, दंडामध्ये वाया जाऊ नयेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, अनेकदा आपण विचार करत असतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठे आपल्याला पकडतात किंवा पकडलं तर 100-200 रुपये त्या ठिकाणी देऊन आपण सुटू, पण आता तो जमाना गेला मित्रांनो। सरकारने आता त्या ठिकाणी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील वेगवेगळ्या गोष्टी आता नियम लावण्यात आले आहेत आणि त्याची सुरक्षा देखील वाढवण्यात करण्यात आलेली आहे। आता तो अनेक लोकांनी कारवाई करण्यासुद्धा, लोकांवर दंड आकारण्यासुद्धा सुरुवात केली आहे। आधीचे दंड हे खूप कमी होते, आत्ताचे दंड हे खूप वाढवण्यात आलेले आहेत। त्यामुळं आता गांभीर्याने या दंडाकडे पाहणं अतिशय गरजेचं आहे। आत्ताच्या दंडाच्या रकमा इतक्या वाढल्या आहेत की एक जर चूक तुम्ही केली तर तुम्हाला हजारो रुपयांना त्या ठिकाणी भाग पडू शकतं। आता सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही। तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी मेसेज येणार आहे। आता तुम्हाला दंड किती भरावा लागणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्ही समजा सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातलं नाही किंवा मोबाईलवर तुम्ही बोलला, कळणारसुद्धा नाही। इथून पुढं तुमच्या मोबाईलवर दंडाचा SMS त्या ठिकाणी आता येणार आहे। हा दंड तर तुम्ही वेळेत जर नाही भरला तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाईसुद्धा करू शकतात। बघा काय नियम बदललेत। तुमचा आता दंड तुम्हाला ऑनलाईन जरी मारला तर तुम्हाला त्या ठिकाणी पेंडिंग दाखवलं जाणार आहे।
आता दंड भरला किंवा लाच नाही तर पोलीस तुमच्या कारवाईला घरी देखील येऊ शकतात. चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता आपण 5 भयानक नियमामध्ये बदल झालेत ते नियम आपण या ठिकाणी जाणून घेण्यास सुरुवात करूया. तुमच्या खिशाला मोठी इथून काही कातर लावू शकतात. लक्षात ठेवा, 5वा नियम यामधला सर्वात जास्त धोकादायक आहे, जो एकदम तुम्हाला 25,000पर्यंत दंड त्या ठिकाणी मित्रांनो होऊ शकतो. हा दंड होऊन तुम्हाला जेलची हवा देखील खाऊ शकते. त्यामुळे आता कोणता नियम आहे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघायचा मित्रांनो. जर तुम्ही दुसरा नियम मोडला तर तुम्हाला 1,000 रुपये, तर तिसरा नियम मोडला तर तुम्हाला 20,000 रुपये, तर तुम्हाला तिसऱ्या नंबरचा तर नियम मोडला तुम्हाला 5,000 रुपये दंड, त्यानंतर 4 नंबरचा मोडला तर 10,000 रुपये दंड, आणि 5 नंबरचा तर नियम मोडला तर तुम्हाला 25,000 रुपये दंड त्या ठिकाणी लागू केला जाणार आहे. आता बघा कोणकोणते नियम पाळायचे आहेत. आता बघा मित्रांनो, पहिला नियम आहे हेल्मेट सक्तीचा. हेल्मेट सक्ती पहिली नव्हती, परंतु आता हेल्मेट न घातल्यास 100 रुपये पहिला दंड होता. त्यामुळे अनेक जण त्याकडे कानाडोळा करायचे. हेल्मेट बऱ्यापैकी हेल्मेट आपल्या ठिकाणी महाराष्ट्रात कोण वापरतच नाही, परंतु आता इथून पुढे हेल्मेटशिवाय तुम्हाला गाडी चालवताना जर दिसलं तर तुम्हाला थेट 1,000 रुपयेचा दंड आता त्या ठिकाणी भरावा लागेल. बघा, पहिला 100 रुपये हा दंड होता. आता किती 100 रुपये हेल्मेट न घातलेला 100 रुपये म्हणून जास्त करून कोण हेल्मेट घालत नव्हते, पण आता हेल्मेट घालत नाहीत. परंतु इथून पुढे जर तुम्ही हेल्मेट न घातलेला आढळलं तर तुम्हाला 1,000 रुपयेचा दंड त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. आता इथेच गोष्ट संपत नाही. केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा 3 महिन्यासाठी निलंबित म्हणजे सस्पेंड त्या ठिकाणी केलं जाईल. विचार करा, 1,000 रुपये तुम्ही त्या जातीलच, पण 2 महिने तुम्हाला तुमच्या गाडीला हात सुद्धा तुम्ही लावू शकणार आहे, कारण तुमचं 3 महिन्याचं लायसन रद्द करण्यात येणार आहे. बघा, त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे वाहन विना विम्याची गाडी चालवताना. बघा, आता विम्याचं म्हणजे वाहनचं विम्याची गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा असणं अतिशय गरजेचं आहे. तर व्हॅलिड इन्शुरन्स जर नसेल तर तुम्हाला थेट 2,000 रुपयेचा दंड त्या ठिकाणी 3 महिन्याची जेलसुद्धा या ठिकाणी होऊ शकते. अशी नियमावली देखील आले. आता विचार करा, एक केवळ जवळ तुमचे जर कागदपत्र नसेल याची शिक्षा किती मोठी आहे. आपण त्या ठिकाणी आता पाहू शकता. आपण वळूयात दुसऱ्या नियमाकडे. आता बघा, पहिला नियम तर बघितला, दुसरा नियम देखील बघितला. रोजच्या घाई गडबडीत त्या ठिकाणी आपण असतो आणि त्याची किंमत तुम्हाला 5,000 रुपये मोडावी लागू शकते. कुठला नियम आला बघा, हा नियम जर तुम्ही मोडला तर तिसरा नंबरचा जो नियम आहे तर मोडला तर तुम्हाला 5,000 रुपयेचा दंड त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागू शकतो. आता क्रमांक 3चा धोकादायक बेजबाबदारीने गाडी चालवणे. यात मुख्य 2 गाडी येतात. आता गाडी चालवत असताना त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल फोनवर त्या ठिकाणी बोलणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे. कल्पना करा, तुम्ही ऑफिसमधून दमून घरी निघत असाल, रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे, तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे आणि त्याचवेळी तुमच्या खिशातल्या त्या ठिकाणी मोबाईल वाजतो आणि कोणतरी कॉल करतं आणि असतं घरातून फोन आहे, काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून एका हाताने गाडी चालवतात. अरे तर तुम्ही दुसऱ्या हाताने मोबाईल त्या ठिकाणी काढता आणि हेल्मेटच्या बाजूला बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करता, परंतु ते कॅमेऱ्यात कैद होतं आणि तुम्हाला 5,000 रुपयेचा दंड इथून पुढे तुम्हाला भरावा लागू शकतो. आता त्यानंतरचा पुढचा आणि शेवटचा नियम आहे, तुम्हाला 25,000 रुपयेचा दंड भरावा लागेल. तो नियम कोणता आहे बघा, जो पाळायचा आहे बघा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जो नियम आहे तो म्हणजे 5,000 रुपयेचा दंड म्हणजेच तुमच्या मोबाईलवर बोलणं टाळण्याचा आहे. तो म्हणजे हेल्मेटच्या आतमध्ये मोबाईल घालून तुम्ही जर फोनवर बोलत असाल ते किती धोका आहे असा विचार करा. तुम्ही एका शास्त्रज्ञाच्या मते गाडी चालताना मोबाईलवर बोलल्यामुळे आपले लक्ष रस्त्यावरून 50% जास्त विचलित होतं. म्हणजेच फोन आला आहे त्याकडेच आपलं लक्ष राहतं आणि रस्त्यावर एखादी गाडी चालवत असताना लक्षच राहत नाही. आधी या चुकासाठी फक्त 500 रुपये दंड होता, म्हणून लोक घाबरत नव्हते, बिनधास्तपणे गाड्या चालवत होते. तर रस्त्यावर जास्त करून येता जाताना लोक फोनवर बोलत असताना तुम्ही पाहिलं देखील असेल. पण आता राज्य सरकारने थेट 5 ते 10 पटीने दंड वाढवला आहे आणि मोबाईलवर बोलताना किंवा सिग्नल तोडताना तुम्ही जर इथून पुढे सापडला तर थेट 5,000 रुपयेचा दंड तुम्हाला आकारला जाणार आहे. तर मात्र आता इथून पुढं दंड RC बुकवर पुढे मित्रांनो लागणार आहे, हे मात्र विसरू नका. विचार करा, एका क्षणाच्या चुकीसाठी तुम्ही किती मोठी किंमत मोजायला लागणं हे परवडणार नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जर तुम्ही मोबाईलची रिंग वाजली किंवा सिग्नल लाल दिसला तर 5,000 रुपये दंड तुम्हाला आठवण करून नक्की या ठिकाणी ठेवायचे. आता एक चौथा नियम जिथे दंड तुम्हाला दुप्पट होतोय, म्हणजे तुम्हाला 10,000 रुपये दंड तुम्हाला आता लागू होऊ शकतो. वरून तुम्हाला गुन्हा देखील तुमचा खिसा रिकामा म्हणजे गुन्हा देखील लागू शकतो.
तुमच्या त्या ठिकाणी आत्ता गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. तुमच्या नावावर जर एखादा असा डाग कायम लागू शकतो जो आयुष्यभर पुसला जात नाही. तर नियम 4 क्रमांक बघूया. तर दारूच्या नशेमध्ये किंवा कोणत्याही अंमली पदार्थात नशेत होऊन गाडी चालवणे व दारू पिऊन गाडी चालवत असताना पोलिसच्या हाती जर लागलात तर काय होतं नीट समजून घ्या. पहिल्यांदा जर तुम्ही गाडी चालवत असताना दारू पिऊन जर पडला तर तुम्हाला थेट 10,000 रुपयाचा दंड आणि 6 महिन्यापर्यंत शिक्षा किंवा तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो. हे फक्त दंडावर किंवा तुरुंगवासावर थांबत नाही, तुमची गाडीसुद्धा जप्त त्या ठिकाणी केली जाते. तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे तुमचा वेळ, पैसा, प्रतिष्ठा सगळे पणाला लागू शकतं. करा तुमच्यामुळे जर एखादा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. तर तुम्हाला दाखल करण्यात आलेला होऊ शकतो. तुम्ही चूक तुमच्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त करू शकते. पण कायदा इथेच थांबत नाही. जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केला म्हणजेच तुम्हाला दुसऱ्यांदासुद्धा दारू पिऊन तुम्ही गाडी चालवताना सापडलं म्हणजे एकदा पकडूनसुद्धा तुम्ही सुधारलं नाही, परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडलं तर तुमचा कायदा तुमच्यासाठी सराईत गुन्हेगार म्हणून तुम्ही पाहतो आणि मग शिक्षा होऊन तुम्हाला कठोर शिक्षा होते. आणि दुसऱ्यांदा जर पकडलं तुम्हाला 15,000 रुपये दंड तुमच्या माध्यमातून वसूल केला जाऊ शकतो. आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील 2 वर्षापर्यंत वाढते आणि 2 वर्षाचं जेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो होऊ शकते. तर तुमच्या नोकरीचं काय होईल, तुमच्या कुटुंबाचं काय होईल, समाजात तुमचा मान राहील का? बघा, तुमच्या दारूचा एक ग्लास आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे हे नियम या ठिकाणी सरकारनं लावले आहेत. त्यामुळे मित्रांनो मजा करा, त्या ठिकाणी तुम्ही काही पण करा, पण गाडीची चावी किंवा दारूचा ग्लास या दोन्ही गोष्टी एकत्र कधीच घेऊ नका. आता आपल्या नियमाकडे बघूयात. तर दुसरा सुरुवातीपासून वाट बघतोय तो म्हणजे बघा शेवटचा नियम, तो ऐकल्यावर त्या ठिकाणी लगेच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तो नियम थेट पालकाशी संबंध आहे. जो नियम ज्याची शिक्षा तब्बल 25,000 रुपये दंड आणि 3 महिन्याचा इतका जेल तुरुंगवास होऊ शकतो. या 5व्या नियमाचं उल्लंघन केलं शकतो. 5वा नियम आणि सर्वात भयंकर नियम तो म्हणजे अल्पवयीन मुलांना म्हणजेच 18 वर्षाखालील मुलांना मुलींना वाहन चालवण्यासाठी नाही. प्रत्येक मुलाचं आपल्या मुलावर जीवापाड प्रेम असतं, पण आपल्या मुलांनी कोणतीही गोष्ट मागितली तर ती लगेच पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असतो, त्या ठिकाणी करत असतो. आपला मुलगा किंवा मुलगी मोठी झाली की असं आपल्याला वाटतं की 10वीला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण ही गाडी देत असतो, परंतु याच विचारातनं अनेक पालक मोठी चूक करून बसतात. आता 18 वर्षाखालील मुलांना जर तुम्ही गाडी चालवताना त्या ठिकाणी दिली तर तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड पालकाकडून घेण्यात येणार आहे. त्यामुळे नियमाचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यास सरकारच्या माध्यमातून सर्वात निर्णय आता घेण्यात आला आहे, जो तुमच्यासाठी एक चांगलाच आहे. त्यामुळे या नियमाचं पालन नक्की करा. आरोग्यासाठी चांगले नियम आहेत मित्रांनो. तुमच्यासाठी अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संभाजी अर्जुन तुरा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.